आता आम्ही सुवेळा माचीवर चाललोय सनसेट बघायला, सनसेट सनराईज बघायला. सर्वात भारी सीन बघितला आयुष्यातला. आता आम्ही सुवेळा माचीवर चाललोय सनसेट बघायला, सनसेट सनराईज बघायला. आता आम्ही सुवेळा माचीवर चाललोय सनराईज बघायला. होतच आलाय, पटापट धावत चाललोय. चल तो सीन मिस नाही करायचा आहे. इथून दरी आहे पूर्ण. सनसेट बघायचा होता काल, तो तर नाही बघू शकलो. तर सनराईज आज तर आता क्लिअर आहे, म्हणजे चांगलं आहे आपलं. हां समोर बघ ना, कोणाचं केलं हात. हां तिथे तिथे वर जायचं आहे ना. हां थेट आलोय स्वर्गात. स्वर्गात. तिथून पाय सटकला तर डायरेक्ट खाली. 5 वाजता उठलोय सकाळी. तोंड वगैरे काहीच धुतलं नाही, ब्रश नाही केलं, तसंच चाललंय. तिघं पण जाऊया. ते बघ किती भारी दिसतं. हो सूर्योदयाचा आनंद घेत होतो आणि जसं आम्हाला समजलं की इंद्र वज्र दिसतोय, आम्ही पटकन धावत आलो. आणि आम्ही आहोत चिलखती बुरुजवर. खूप रेअरली असं होतं की राजगडवर इंद्रवज्र दिसतो आणि मी सर्वात पहिला पाहिलेला इंद्रवज्र आहे. तो खूप आनंद होतो. कसं वाटतंय मग आज राजगडवरती येऊन? एकदम मस्त. तुला काय वाटतंय? स्वर्ग म्हणजे काय ते तिकडे जाऊन समजेल तुम्हाला. डॉली पहिल्यांदाच बघितला? सर्वात भारी सीन बघितला आयुष्यातला. किती पैसे देऊन बघता येणार नाही. तो पण इंद्रवज्र. कुठलीही अपेक्षा नसताना दिसलाय तो. असं वाटलं सूर्य नाही दिसला, नाराज झालं मन, पण असं नाही होणार. किल्ले नाराज होत. हा खरंच, किल्ले राजगड कधी नाराज करत नाही. मी कुठेतरी वाचलं होतं यार कवीच्या कवितेत की तुम्हाला समोरचं चांगलं दृश्य दिसलं नाही तर पाठीमागे वळून बघा. तसं झालं ना, पुढे गेलो म्हणलं देसाला आणि मी आलो मागं म्हणलं या. सापा बरोबरच सगळं. आता चाललोय सुवेळा माचीवर. चिलखती बुरुजवर जाताना उजव्या बाजूला सुवेळा माचीवर जायचा रस्ता आहे. इथे राजगडाच्या सुवेळा माचीवर तटबंदी दरवाजा आहे, जो त्या काळात गडाच्या सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा होता. माझ्या मागे जो दिसतोय तो आहे हत्ती प्रस्तर आणि ही पुढे आहे सुवेळा माची.
देण्यावर चढलोय. ढग जमा झाल्यामुळे काहीच दिसत नाहीये आणि इथून खाली पुढं दरी आहे. डाव्या बाजूला बघाल तर आपला सुंदर सह्याद्री आपल्याला बघायला मिळतोय. आम्ही आलोय आता बाले किल्ल्यावर. वर चढत असताना मी काही शूट नाही केलं कारण की पावसामुळे थोडंसं चढण कठीणही होती आणि थोडा पाय सटकतही होता, त्यामुळे मी कॅमेरा तर ठेवूनच दिला होता. आता आम्ही आहोत चंद्रकोर तळ्याच्या इथे. समोर जे दिसतंय ते आहे ब्रह्मेश्वर मंदिर, पण आपण तिकडे आता नाही जाणार आहेत. वरती जाऊन सदर बघू, त्यानंतर खाली उतरताना आपण मंदिरात जाणार आहोत. तर हे आहे ब्रह्मेश्वर मंदिर, जे आपण वरती जाताना तळ्याच्या इथे बघितलं. आत सुंदर अशी शिवकालीन शंकराची पिंड आहे. बाले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून वर आलो की जननी देवी मंदिर इथे दिसतं आपल्याला. ते सुद्धा आम्ही परत खाली उतरतानाच इथे गेलो. लय भारी वाटतं. एकांत महत्वाचा. एकांत लय महत्वाचं. एकांतात का नाही आपण कोणतेही डिसिजन एकटं आपण हँडल करू शकतो. लय प्रश्न सुटतो. कुठलं पण हँडल करू शकतोय. आता समजा आपण कुठेतरी बाहेर एकदम गेलो कुठेतरी आणि हरवलो, आपल्याला माहिती आहे ना कसं जायचं, बाहेर कसं करायचं, कुठं खायचं, कुठं बसायचं, कुठं झोपायचं, सगळं माहिती आहे आपल्याला, सगळं कळतंय बाहेर गेल्यानंतर. आम्हाला हे दादा राजगडवर भेटले आणि ते सोलो ट्रॅव्हलर आहेत. त्यांनी खूप सारे गड फिरलेत ते एकट्याने, आणि काल रात्री साधारण 9-9:30च्या आसपास ते तोरणावरून राजगडला यायला निघालेले. म्हणजे तेव्हा पोचलेले ते राजगडला. एवढ्या रात्री ते एकटे ट्रेक करून एवढं जंगलामधून एकटे आले होते. पूर्ण आम्ही राजगड फिरून आलो आणि आता इथे बसलेलो, तर ते त्यांची स्टोरी आम्हाला सांगत होते की ते कसे फिरतात. आता उद्या नव्हतं, एक 5-10-12 दिवसानंतर आणि इथनं तोरणेवरून लिंगाण्यावरून रायगडवर जाणार आहे. चहा घेण्यासाठी कप वगैरे काहीच नव्हतं, पण आम्ही कुठून अशा गोष्टी शोधल्या आणि त्याच्यामध्ये आता चहा होतोय. ग्लास नाही, चिअर्स. पटकन गारत उलट माहिती का. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. गौ माता की जय.
तुमचे पाय निघायत नाही पाय निघायला खाली मागे काय सांभाळतो तू ह्याला जायचं पण खाली बाकीची खाली तुला काय नाही